जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। मुले पळविणारा समजून बेघर व्यक्तीला मारहाण करणाऱ्या इसमांवर गुन्हा दाखल। नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील घटना। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांचे आवाहन। जिल्ह्यात काही ठिकाणी मुले पळवणारी टोळी कार्यरत असल्याबाबतच्या अफवा पसरवल्या जात असल्याचे निदर्शनास आले असून अशाच प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवत काल 28 एप्रिल 2026 रोजी नंदुरबार तालुक्यातील समशेरपूर येथे एका बेघर व्यक्तीला मुले पळविणारा समजून काही इसमांनी मारहाण केल्याची घटना घडली। सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित बेघर व्यक्ती रघुभाई रामवीरसिंग पटेल लालूर भिंड मध्य प्रदेश या सुरक्षितपणे वैद्यकीय उपचारासाठी दाखल करून त्यास आधार बेघर निवारा गृह नंदुरबार येथे पाठविले आहे। प्राथमिक तपासात सदर बेघर व्यक्ती ही कोणत्याही गुन्हेगारी कृत्यात सहभागी नसल्याचे निष्पन्न झाले असून अफवांच्या आधारे कायदा हातात घेत बेघर व्यक्तीस मारहाण करणाऱ्या 5 ते 6 अनोळखी इसमांविरुद्ध नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 269/2026 भारतीय न्याय संहिता कलम 189(2)115(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील अधिक तपास सुरू आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की कोणत्याही निराधार व संशयास्पद संदेशावर विश्वास ठेवू नये, तसेच सोशल मीडियावर अशा प्रकारच्या अफवा पसरवू नयेत। कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी तिची खातरजमा करूनच जबाबदारीने व्यक्त व्हावे। अफवा पसरविणे हा कायद्याने दंडनीय अपराध असून अशा प्रकारच्या कृत्यांमध्ये कोणीही सहभागी आढळल्यास त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे। तसेच नागरिकांना कोणतीही संशयास्पद हालचाल अथवा घटना आपल्या आजूबाजूला आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा डायल 112 या आपत्कालीन क्रमांकावर माहिती द्यावी असे आवाहन नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांनी केले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नमस्कार, मी श्रवण दत्तयेस, पोलीस अधीक्षक नंदुरबार। काल मुले पळविणारा समजून एक बेघर व्यक्तीला नंदुरबार तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत शमशेरपूर गावामध्ये मारहाण करण्यात आली होती काही लोकांकडून, आणि त्यानंतर पोलिसांनी त्याच्यामध्ये तात्काळ दखल घेऊन त्यांना जे उपचार आहे ते त्यांना पुरवण्यात आला आणि ते आता सुरक्षित आहे। आणि त्याची तक्रारवरून पोलीस स्टेशन नंदुरबार तालुक्यामध्ये 269/2026 गुन्हा हा ज्यांनी त्यांना मारहाण केली त्यांच्यावर नोंद करण्यात आलेला आहे। मला सर्व नागरिकांना आवाहन करायचे आहे, कोणीही अशा प्रकारची अफवावर विश्वास ठेवून स्वतःचे हातात कायदा घेऊ नये। जे कोणी अशा प्रकारे कायदा हातात घेतील त्यांच्या विरुद्ध प्रचलित कायदा अन्वये कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल। गावामध्ये विशेष करून ग्रामीण भागामध्ये बेघर व्यक्ती, मानसिक रुग्ण असे लोक फिरत असतात आणि त्यांना जेव्हा आपण विचारपूस करतो, कदाचित ते कधी कधी संयुक्तिक उत्तर देऊ शकत नाही, ते परराज्यीय असू शकतात। अशा परिस्थितीमध्ये त्यांनी उत्तर दिला नाही म्हणून त्यांच्यावर संशय ठेवून त्यांना मारहाण करणे किंवा त्यांना इजा पोहोचवणे आणि कायदा स्वतःच्या हातात घेणे हे गावपातळीवर जर होत असेल तरी चुकीची बाब आहे। सर्व नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन राहील, आपल्या हातात कोणी कायदा घेऊ नये। त्याचबरोबर अशा प्रकारचे कोणी इसम आढळून आल्यास किंवा अशा प्रकारच्या कोणाला संशय असल्यास तात्काळ स्थानिक पोलीस ठाणे त्याचबरोबर डायल 112 वर संपर्क साधून अशी गोष्टी रिपोर्ट करावा। तसेच अशा प्रकारे कोणी कायदा हातात घेत असेल तर गावाचे जे काही जबाबदार नागरिक आहेत त्यांनी पोलिसांना तात्काळ संपर्क साधून कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडणार नाही याबद्दल त्यांनी सुद्धा आपली जबाबदारी पूर्ण करावी आणि पोलिसांना आपण सर्वांनी सहकार्य करावा।